3 ऑगस्टला ठाणे महापालिका लोकशाही दिन. निवेदन. 20 जुलैपर्यंत साजरं करण्याचे नागरिकांना आवाहन. ठाणे महापालिकेच्या पुढील लोकशाही दिन सोमवार 3 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी ऑगस्ट महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 20 जुलै 2026 पर्यंत त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रती सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1/ब सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1/ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसूता 1009 आणि CRC दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माय डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी म्हणजे नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेले अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.